नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। आज आहे ना आपण का नाही एक आगळा वेगळा असा गोड पदार्थ बनवणार आहे आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही गावाकडच्या पद्धतीने आपण आहे ना एक वेगळा पदार्थ बनवणार आहे। आता तुम्ही काय पदार्थ बनवणार आहे ना ते आपण का नाही मैद्याच्या पिठापासून बनवणारा हा पदार्थ आहे। तर त्या पदार्थाचं नाव आहे चिरोट्या। चिरोट्यामध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायचं। तर चिरोट्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण पाहून घेऊ। हा मैदा आहे ना मी अर्धा ते पाऊण किलो घेतलेला मैदा आहे, पातेल्यामध्ये घेतलेला आहे। त्याच्यामुळे वजनीप्रमाणे मी अर्धा पाऊण किलो घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिठी साखर आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि चवीपुरतं मीठ आणि तेल सुद्धा लागणार आहे। आता चिरोटे एकदम अगदी मुलांची खात्यात ना त्या पद्धतीने बनवायचे, एकदम असा कुरकुरीत आणि खारी सारख्या अशा झाल्या पाहिजेत। तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण काय करायचं, हे जे मैदा आहे ना हा मळून घ्यायचा आहे। आता ह्या काटवटीत आहे ना आपल्याला मैदा मळायचा। ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला। चिरोट्या गोड असतात पण चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आणि ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आता हा एकजीव करून झालेला आहे। आता आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, असं थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला हे मळून घ्यायचंय। आता आपण कानवलेला ह्याला कसं मळून घेतो पीठ त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचंय। आता असं थोडं थोडं आपल्याला पाणी घालून मळायचंय। एकदम पाणी वतलं ना की पातळ होईल आणि मग ते आपल्याला लाटता यायचं नाही। या पद्धतीने आपल्याला ही मैदा असा मळून घ्यायचा आहे, असा चांगला मऊ असा मळून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता हा बघा, एकदम असा मऊ असा मळायचा आहे हा, म्हणजे का नाही आपल्याला ह्याची ना अशी गोळी अशी चांगली तयार झाली पाहिजे। ह्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडासा आता ह्याला ना तेल लावायचं। तेल लावलं म्हणजे काय होतं, असं खरपसल्यासारखी ही कणिक होणार नाही, म्हणून आपल्याला थोडंसं हातावरती तेल लावायचंय। असं ह्याला काटवटीत घ्यायचं थोडंसं हातावर। मस्त अशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची अशी, आणि जास्त असं चिवंदून कणिक मळली का नाही म्हणजे मस्त असं मऊसूत कणिक भिजली म्हणजे लाटायला आणि करायला पण भारी येतं। आता ही आपली कणिक मळून झाली चांगला। आता ह्याचा गोळा तयार झालाय। मस्त असा ही गोळा तयार झालेला आहे। आता 10 मिनिटं आहे ना आपण ही कणिक अशी झाकून ठेवायची, हवा जाऊ नये अशी चांगली ना झाकून ठेवायची, म्हणजे 10 मिनिटं मुरून द्यायची। तोपर्यंत आपण काय करायचंय, ही जो कॉर्नफ्लॉवर आहे का नाही ही तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या असा डिसामध्ये ओतून घ्यायचा आहे, लागल असाच घ्यायचा, एकदम नाही वतायचा। आणि ह्याच्यामध्ये ना आपल्याला तेल घालायचे, कच्चंच तेल घालायचे आपल्याला आणि हे असं चांगलं असं ना बोटाने एकजीव करून घ्यायचंय। तेल सुद्धा आपल्याला लागल असंच वतायचंय। मस्त असं हे सुद्धा घट्ट करून घ्यायचंय आपल्याला। जास्त पातळ करायचं नाही, घट्ट असं लावा लागणार आहे आपल्याला ही। आता मी ही अर्धी वाटी घेतलेली, जसं जसं तेल लागल ना तेवढं घालायचं, एकदम नाही वतायचं आपल्याला। आता आपल्याला वाटतंय ह्याच्यामध्ये तेल अजून लागणार आहे, तर आता आपण परत तेल घालायचं। आता ही मला थोडंसंच वाटतंय म्हणून मी परत ही राहिलेला कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये घेते आणि तेल सुद्धा घेते। ह्याचा सुद्धा आपल्याला पूर्ण असा ना एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे ना आपला कॉर्नफ्लॉवर आहे का नाही
पूर्ण असा मळून झालेला आहे बघा. असं आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही, कारण का नाही होतं ना उन्हामुळं का नाही असा इताळला जातो. म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं असा एकजीव करून घ्यायचा आहे. चला आता 10 मिनिटं झालेली. इथं ही कणिक जी आपण मळली होती नाही चांगली अशी मऊ मस्त अशी झालेली बघा, एकदम छान अशी भिजलेली. मस्त अशी भिजलेली ही कणिक. आता ह्याच्यातलं काय करायचं, ही जेवढी आपल्याला लाटी लाटायची का नाही एवढीच आपल्याला ही घ्यायची अशी, आणि ही बाकीची का नाही ही परत आपण खरपूस नाही म्हणून परत झाकून ठेवायची, आणि एवढीच लाटी आपल्याला करून घ्यायची. आता हे असं ना आपण लाटी तयार करून घ्यायची, आणि हे थोडंसं असं पळपुटाला आपल्या तेल लावायचे, आणि ही मस्त अशी आपल्याला लाटी लाटून घ्यायची. आता ही मस्त अशी आपण गोल पूर्ण पळपट भरून लाटी लाटलेली. आता ह्याला जे आपण ही कॉर्नफ्लॉवर तयार केला होता का नाही हे असा पूर्ण लाटीला लावून घ्यायचंय. सगळ्या अख्ख्या लाटीला आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर लावायचा आहे. आता आपल्या पूर्ण लाटीला का नाही हा कॉर्नफ्लॉवर लावून झालेला आहे बघा. आता ह्याच्याकडे आपण घड्या घालून घ्यायची. आता घडी आपल्याला अशी घालायची. ह्या पद्धतीने आपल्याला ह्या लाटीची घडी घालून घ्यायची. आणि मस्त अशी लाटी ही तयार करायची. एकसारख्या एका मापाच्या लाटी आपल्याला आता ही कापून घ्यायची. याचं असं तोंड आपल्याला मिटवायचं. थोडंसं वाईस हवा असल्यामुळे सुकलं जाते. आता मस्त अशी लाटी आपली तयार झालेली. आता ह्याचा आपल्याला काप करायचं, तर ही काप असं करायचं आपल्याला. आता जेवढी चिरोटी तुम्हाला मोठी पाहिजे लहान पाहिजे त्या आकाराचा आपल्याला ह्या काप काढून घ्यायच्यात. ह्या पद्धतीने सगळं ह्या पद्धतीने सगळ्या आकाराचं एकसारखं काप करून घ्यायचं. आणि काप करताना का नाही ही जी पडदा येत नाही ही पडदा आलं पाहिजेत आपल्याला चिरोटी लाटण्यासाठी. आता सगळं काप मी असं ह्या पद्धतीने करून घेते. आता सगळं काप करून झालेलं आहे. तर आपलं शेवटच्या तोंडाचं आणि पहिल्या तोंडाचं थोडंसं मोठं बारीक होतं. आता सगळं ह्या साईडचं काप करून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा आपण का ना साईडला करायचं. तर ह्या पद्धतीनं आता थोडंसं परत एक वेळ ना असं पळपुटाला थोडंसं तेल लावायचं. या लाटीला सुद्धा लावायचं. आता चिरोटी लाटताना आपल्याला चिरोटी गोल लाटायची नाही, आपल्याला अशी लंबुळकी चिरोटी लाटायची. चिरोट्या गोल नसतात. ह्या पद्धतीने आपल्याला चिरोट्या लाटून घ्यायच्या सगळ्या. आणि जर तुम्हाला वाटलं काय नाही लयच आकार वेगळा दिसतोय तरी सुद्धा नाही, आपल्याला चिरोट्याना ह्याच पद्धतीने अशी लंबोळी लाटून घ्यायची. ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या चिरोट्या ज्या साईडने आपण काप केलेले आहेत ना त्या साईडने लाटायच्या नाहीत. आपल्याला ह्या पद्धतीने सगळ्या चिरोट्या लाटून घ्यायच्या. ती एकदम चिरोटी गोल नसतेच, चिरोटी अशी लंबोळकीच असते. बघा असं आपल्याला मस्त अशा चिरोट्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला कळाला का नाही सगळ्या अशा चिरोट्या गोल करायच्याच नाही. जे आपण जे काप काढलं होतं हे असं ह्या जे कापावरती आपण जे लाटतो का नाही ह्या मस्त असं हे काप असं पडलं पाहिजे. तर कारण तळल्यानंतर ना ह्याला पडदं सुटलं जाते. तर आता 2च लाट्या लाटायच्या राहिल्या. तर आणि आता एवढ्या लाट्या लाटल्या का नाही आपण चूल पेटवून तेल गरम करायला ठेवायचे.
आता मी जेवढ्या चिरोट्याच्या गोळ्या करून घेतलेल्या का नाही तेवढ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत. आता चूल पेटवस तोपर्यंत ही सुकल ना, म्हणून आपल्याला नाही सुती कापडानी किंवा रुमाल जर असेल का नाही त्या रुमालाने आपल्याला असं जरा वेळ झाकायच्यात, कारण माशा बिशाने सुकू नाहीत म्हणून. आता तोपर्यंत मी चूल पेटवून घेते. चूल पेटवून झालेली आपली. आता कढई आपल्याला तापाय ठेवायची. आता ह्याच्यामध्ये तेल वतायचंय आपल्याला. आता तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचंय. आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. जास्त पण जाळ घालायचा नाही, कमी जाळावरती आपल्याला हे तळायचंय. आता एक एक करून एका नाही ह्या तेलात आपल्याला सोडायचंय. खालची बाजू भाजली का नाही परत लगेच आपल्याला ही पलटी करायचे. जास्त पांढरं सुद्धा ठेवायचं नाही, आपल्याला लालसर रंग येतोपर्यंत. जसं आपल्याला खारीचा रंग कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचंय मध्यम जाळावरती. बघू शकता तुम्ही. हा का बघा, दोन्ही साईडनं का नाही मी कसं असं छान असं का नाही तळून घेतलेले. मस्त अशा आपल्या चिरोट्या तयार झालेल्या आहेत. त्यातले तेल नितळायचे आपल्याला. एकदम कडक अशा ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या चिरोट्यांना तळून घ्यायच्यात. आता आपल्याला चिरोट्यांना ह्या गोड करायच्यात, त्याच्यामुळं का नाही तळलेली चिरोटी अशी ह्या पिठामध्ये का नाही पूर्ण अशी बुडवायची आणि साईडला काढून ठेवायची. म्हणजे गरम गरम बुडवलं का नाही ह्याच्यात पूर्ण अशी साखरेची गुढी उतरते. ह्या पद्धतीने ना. आता हे गरम असल्यामुळं नाही अशी पांढरी साखर दिसते, पण नंतर आहे ना पूर्ण अशी साखर का नाही ह्याच्यावरती विरघळून जाणार. ह्याच पद्धतीने ह्या राहिलेल्या सगळ्या चिरोट्या आहेत का नाही मी तळून घेणार आहे अगोदर. आता सगळ्या चिरोट्या माझ्या ना जेवढा मी काप केलेलं होतं का नाही तेवढं चिरोट्या आपल्याला करून झालेल्या आहेत. असं दोन्ही साईडनी पण आपली जी पिठी साखर असते ना ही टाकायची आपल्याला. मस्त असं का नाही आपल्या सगळ्या चिरोट्या करून झालेल्या आहेत बघा. एकदम खारी सारख्या दोन्ही साईडनी कसं छान असं पडदं सुटलेलं येतं. ह्या पद्धतीने नाही का नाही आपल्याला आता जे राहिलेले आहेत ना ते आपल्याला करून घ्यायचे. तर मस्त अशा आपल्या चिरोट्या तयार झालेल्या आहेत. एकदम हॉटेलातल्या पद्धतीने का नाही साध्या सोप्या पद्धतीने मी चिरोट्या बनवलेल्या आहेत. मैद्याच्या चिरोट्या बनवलेल्या आहेत. ही तुम्हाला बनवायचं जर असेल का नाही तर तुम्ही गऱ्याच्या सुद्धा बनवू शकता, गव्हाच्या पिठाच्या सुद्धा येतात चिरोट्या करायला. एकदम मस्त अशा कुरकुरीत आणि गोड सुद्धा. ह्याला ना मी पिठी साखर लावलेली बघू शकता तुम्ही. एकदम छान अशा झालेल्या आहेत कुरकुरीत. एकदम मस्त अशा. हा बघा चांगला असे पडदे सुद्धा सुटलेले आहेत. तुम्हाला एक मी टेस्ट सुद्धा करून दाखवते. मस्त असे एकदम छान झालेले आहेत गोड. सकाळच्या नाश्त्याला सुद्धा आणि मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकता. असे हे छान झालेले आहेत. तर चला मंडळी, आमचे जर आजच्या चिरोट्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ कसा काय वाटलाय का नाही हे कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.